10वीच्या परीक्षेत काठावर पास झालेल्या डोनूनाथ यांच्या आयटमबरोबर 10वीच्या निकालानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपुरात दणक्यात स्वागत केलेले आहे. आता आपण त्यांच्या जुन्या नाजूक आठवणी ऐकूया. मजा येईल बरं का. तर आज महाराष्ट्रात 10वीचा निकाल जाहीर झाला आहे. डोनात तुम्ही तुमच्या पोराचा रिझल्ट बघण्यासाठी सायबर कॅफेत पळत गेलात वाटतं आणि तिथल्या लोकांबरोबर धक्काबुक्की केली वाटतं आणि तिथल्या लोकांबरोबर सेल्फी पण घेतली आहे का नाही? माझ्या बरोबर त्याने कधी सेल्फी घेतली नव्हती, तरी पण आज कसं काय घेतलं काय माहित बाबा. जाऊ द्या ना राव, हे रोजच आहे. जरा जरा 10वीच्या निकालावर सांग की राव. हो हो हो. अरे तुला काय सांगू, मी एवढ्या चिटुऱ्या पॅन्टूतलं पण यायचो आणि काय एकदा काय झालं, पेपर होता भूगोलचा आणि मी कॉपी आली त्याच्या आणि काय माझी फाटलीच ना राव. आणि पुढं बघितलं मागं बघितलं तर सगळं वेगळे येडे खांडायचे, ते माझ्याकडे बघायचे, ते मलाच प्रश्न विचारायचे. आता मग काय तर कसं तरी डोकं चालवलं, पेपर लिहिलं राहणं का आपलं राहण्यातलं वगैरे काय तर टाकलं 2-3 शब्द आणि काय कसं पास झालो मी. काय राव, पास व्हायचं तर एकदम सोपं आहे. आपला जाम होशाल तिथं. तुझं माझ्यासाठी सांगतो, एक ते तुला शिपाई आपला बाप आणि त्या मास्तरला एक 90 पाजले ना, तो पण डुलत मार्क द्यायचा. तो मास्तर माझ्यावर जाम खुश व्हायचा आणि मला लय मार्क द्यायचा. तुमचा पोर लय हुशार आहे वय. कसलं बेन आपलं हुशार, त्यांनीच त्याला गोटे खेळायला पाहिजे. इथं माझी सेटिंग लावून माझी गांड गरम झाली. खरंच लय हाल झाले आपले. जाऊ द्या ना राव, त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पहिला नंबर पटकावला, त्याचा सत्कार झालाय. अजून काय पाहिजे आता? आपल्या पोराने तुझं नाव कमवलं गाड्या. अशीच पोरं पाहिजे बघ आपल्या तुझ्या पोरासारखी. आता जाऊ दे, मला काय जास्त झाली बडबड. आता वावरात जाऊन आता कांदा बटाटा काढायचा आपल्याला. बरं निघा आता लवकर, आता पाऊस पाणी दिवस अगं चल की धना लवकर. 10वीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.